नेत्यांचं ऐकणं ही गोष्ट सध्या दुरापास्त झालेली असताना एक माणूस तुम्हाला काहीतरी सांगतोय माईक वरून आणि हजारो मुलं ती गोष्ट ऐकतायत, अंगीकारतायत, हे बऱ्याच दिवसांनी बघितलं. आणि आंदोलनाच्या बाबतीतलं सांगते, ज्या वेळेला असं कळलं की अमित शहानी धर्मेंद्र प्रधानांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे, हे कळल्याबरोबर सुद्धा दीपकेनी सगळ्यांना सांगितलं की जिथे आहात तिथे खाली बसा. ते चर्चा करतायत, त्याचं काय होतंय ते आपण बघूया. आणि त्याच्या ह्या एका शब्दाखातर लोक सगळे जे ट्रकच्या जवळपास होते ते सगळेजण शांतपणे खाली बसले, ते घोषणा पण देत नव्हते. आणि त्यावेळेला पुढे लाठीचार्ज सुरू केला. कित्येक मुलं असतील, ही जी पेपर फुटी आणि जे सगळं झालेलं आहे त्याच्यावर त्यांचा इंटरेस्टच निघून गेला असेल. 11वी 12वीची ही कोवळ्या वयातली मुलं, आपण आज ज्यांचे जीव गेले त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती बाळगतोय, पण जी मुलं आता एक कायमचा व्रण घेऊन आयुष्यात हृदयावरती राहणार, त्यांचं काय करायचं? तुम्ही लोकांना थोपवताय. लोक जर जाऊच शकत नाहीयेत पुढे, ते त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा स्ट्रगल करत नाहीयेत, तुमच्या अंगावरती येत नाहीत, त्यावेळेला अश्रुधुराची नळकांडी फोडण्याचं म्हणजे गरजच काय होती हे आम्हाला कळलं. ते प्रयत्न करत होते पुढे जायचा, प्लीड करायचा प्रयत्न करत होते, बोलायचा प्रयत्न करत होते, पण जिथे नेताच बोलत नाही तिथे त्यांचा फोर्स का बोलेल? त्यांचे कान बंद आहेत. किती किरकोळ मुलगी होती रे, 40-42 किलो वजन असेल त्या पोरीचं, फुंकर मारली तर पडेल अशी मुलगी होती. तिचे दोन्ही खांदे फोडून काढले होते पोलिसांनी. ही सगळी स्किन निघून त्याच्यातून रक्त वाहत होतं. कवायचं लोकांना. आणि ही तर तरुण पोरं होती रे, त्यांनी खूप संयम दाखवला. आणि मी खात्रीपूर्वकरित्या सांगू शकते की जे काही तुम्हाला दिसलं असेल नंतरचा उत्पात, पोलिसांनी आधी लाठी हल्ला केला, कारण नसताना मुलांवरती तुटून पडले. अंत बघितला सहनशक्तीचा. जवळजवळ 1.25 लाख लोक तिकडे रस्त्यावरती होते, तर 4 लाख लोक हे दिल्लीच्या सीमेवरती अडवले गेले होते. जर ते त्या दिवशी आतमध्ये येऊ शकले असते ना, तर त्याच दिवशी निकाल झाला असता सगळ्याचा. त्या म्हणतात की आंदोलन करून काय होतं, चर्चा करायला पाहिजे. अरे चर्चा दोन्ही बाजूनी होते ना. आपला नेता फक्त मन की बात ऐकवतो, तो ऐकत काहीच नाही. जर ते त्या दिवशी आतमध्ये येऊ शकले असते ना, तर त्याच दिवशी निकाल झाला असता सगळ्याचा. त्या म्हणतात की आंदोलन करून काय होतं, चर्चा करायला पाहिजे. अरे चर्चा दोन्ही बाजूनी होते ना. आपला नेता फक्त मन की बात ऐकवतो, तो ऐकत काहीच नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक यांच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन उभं केलं गेलं. आंदोलनाची एकच मागणी होती की शिक्षण व्यवस्थेमधला जो काही गलथान कारभार आहे तो थांबवावा आणि नीट पेपर फुटी किंवा ही सगळी जी काही प्रकरणं झालेली आहेत त्याला जबाबदार जे कोणी आहेत, म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, ही एकमेव मागणी होती. परंतु सरकार त्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. कालपर्यंत दुर्लक्ष केलं जात होतं. त्याच्यानंतर 18 जुलैच्या सकाळी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचललं, रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्यानंतर काल जो म्हणजे 20 जुलैला जो काही मोर्चा झाला संसद भवनावरती विद्यार्थ्यांचा, त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी लाठी हल्ला केला, अश्रुधुराचे गोळे डागले गेले आणि विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे हा अत्याचार झालेला आहे असं बोललं जातंय. दुसऱ्या बाजूला पोलिसांची देखील एक बाजू आहे, सरकारची एक बाजू आहे की त्या मोर्चामध्ये काही असामाजिक तत्व आले होते आणि त्यांनी पोलिसांवरती दगडफेक केली. हिंसेला सुरुवात जी आहे ती विद्यार्थ्यांनी केली होती. आपल्यासोबत अभिनेत्री चिन्मय सुमित आहेत, त्या तिथे प्रत्यक्ष गेल्या होत्या. महाराष्ट्रामधून अनेक नेते, अनेक सेलिब्रिटीज, पत्रकार जे आहेत त्या मोर्चाला किंवा त्या विद्यार्थ्यांच्या मागणीला समर्थन करण्यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे गेलेले होते. सुमितताई, तुम्ही त्या मोर्चामध्ये गेलेला होतात. कशा पद्धतीने हे बघताय सगळं आणि काय अनुभव आले आपल्याला? अनुभव खरं तर विदारक असे म्हणायला पाहिजेत, अशाच पद्धतीचे होते. सगळ्याच पद्धतीचे अनुभव आले. म्हणजे एकीकडे पोलिसांचं क्रौर्य बघितलं, मुलांचा संयम आणि शांतता बघितली.
नेत्यांचं ऐकणं ही गोष्ट सध्या दुरापास्त झालेली असताना एक माणूस तुम्हाला काहीतरी सांगतोय माईक वरून आणि हजारो मुलं ती गोष्ट ऐकतायत, अंगीकारतायत, हे बऱ्याच दिवसांनी बघितलं. अ, मी गेले होते, मी काही सेलिब्रिटी, माझा चेहरा दिसला की आणखीन 1000 लोक जोडले जातील, एवढी काही मी मोठी सेलिब्रिटी नव्हे. मी गेले होते, ती एक नागरिक म्हणून गेले होते, सुजाण नागरिक म्हणून गेले होते आणि एक आई म्हणून गेले होते. माझ्याच कुटुंबातले, माझ्याच मित्रपरिवारातली बरीच मुलं ह्या परीक्षेला यंदा बसलेली होती. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती डॉक्टर आहे, तिचा नवरा डॉक्टर आहे. दोघे जण डॉक्टर असताना त्यांच्या मुलांनी पण तीच स्वप्न बघणं, की आपल्यालाही डॉक्टर व्हायचं, याच्यामध्ये तसं वावगं काही नव्हतं. आणि खरं तर ते दोघे नवरा-बायको इतके मोकळे आहेत, की ते त्यांच्या मुलांना सतत सांगत होते, की तुम्हाला जर वेगळं काहीतरी करायचं असेल, तर तुम्ही निश्चित करा. आमचं हॉस्पिटल आम्ही मोठं उभारलंय, तेच तुम्ही चालवत राहिलं पाहिजे आयुष्यात, असं काही नाही. पण तरीही मुलं स्वयंस्फूर्तीने त्यांनी ठरवलं, की या परीक्षेला बसायचं. अक्षरशः मी तुला सांगते, 10वी पासून, 10वीच्या सुट्टीपासून ते ती ही परीक्षा, नीट परीक्षा देईपर्यंत ती मुलं फक्त आणि फक्त मानेवरती जोखड ठेवून अभ्यास करत असतात. त्यांना दुसरं काहीही आयुष्य नसतं. आणि ती परीक्षा झाल्यानंतर तिला असं वाटलं, की इतकं ती चांगलं स्कोर करेल, कारण उत्तम तिचा सगळा तो पेपर गेलेला होता. आणि त्या आनंदात 3 वर्षानंतर ते कुठेतरी पर्यटनाला गेले. पर्यटनाला गेलेले असताना त्यांना ही बातमी कळली, की पेपर लीक झाले होते लीक झालं. आणि फेर परीक्षा घेतली जाणार आहे. त्या मुलीची 3 वर्ष तिच्या डोळ्यासमोरून गेली असतील. आज आपण बघतोय, की 20 ते 22 मुलांनी आत्महत्या केल्या. हा अधिकृत नंबर इकडे आलेला आहे. खरा तो बरोबर. काय असेल, तो आपल्याला माहिती देखील नाही. मुलांचे जीव जात आहेत, तरी सुद्धा लोकांना असं वाटतंय, की एक साधी परीक्षा लीक झाली आणि त्याच्यानंतर ती परीक्षा परत घेतली गेली, त्याचे निकालही लागले. मग आता काय आहे? हं. हे इतके आपली मनं मुरदाड झालेली आहेत. म्हणजे एकीकडे आपण आपली जी संस्कृती आहे, जिचा सतत ह्या लोकांना अभिमान धरायचा आहे, ती संस्कृती असं म्हणते, की हे विश्वच कुटुंब आहे आणि दुसरीकडे फक्त माझं कुटुंब, माझं मूल निघून गेलं ना ह्याच्यातून, मग मरेन नका, जाऊ दे सगळं खड्ड्यात. अशी वृत्ती बाळगणारे लोक आहेत. तर मला, आणि मी एकटी गेले नव्हते. माझ्याबरोबर माझा 29 वर्षाचा मुलगा, माझी 26 वर्षाची मुलगी, ज्यांचा नीटशी संबंध नाही आहे तसं नाही आहे. बघायला गेलं तर. कारण त्या दोघांचे आता करिअर सुरू आहेत. पण त्यांना सुद्धा स्वतःहून असं वाटलं, की ह्या आंदोलनामध्ये आपण असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तिघेही या आंदोलनामध्ये गेलो होतो. आणि आम्ही गेलो, याचं आम्हाला विलक्षण समाधान या गोष्टीसाठी आहे, की जे लोक असा विचार करतायत, फक्त स्वतःपुरता विचार करतायत, त्या लोकांसमोर आज आम्ही ताठ मानेने उभे राहू शकतो आणि आम्ही खरंच सांगू शकतो, की ते जे त्या फील्डमध्ये जाऊन आम्ही जे बघितलं, त्याच्यामुळे आम्हाला आमची जबाबदारी कित्येक पटीने वाढलेली आहे, असं आम्हाला वाटतं आज. बरं. तुम्ही म्हणालात की एक आई म्हणून तुम्ही गेलात, पालक हो, म्हणून तुम्ही तिथे गेलात. हो, अनेक इतर पालकही तिथे आले असतील. काय हो. त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का? कसं, काय त्यांच्या भावना होत्या? एक भाजपचे कार्यकर्ते आलेले होते, त्यांचा नंतर व्हिडिओ पण सगळीकडे आलेला आहे, की मी आज तुला सांगते, की नीट ही जी परीक्षा आहे ना, ही परीक्षा सुद्धा अ, काही लोकांनाच परवडण्यासारखी परीक्षा आहे. 10वी झाल्यानंतर, म्हणजे आता तुलाही आठवत असेल, मला तर खूप आठवतं. ज्युनियर कॉलेजमधले दिवस हे इतके मंतरलेले दिवस असतात, की ते तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतात. लक्षात राहतात. कारण 10 वर्ष, 13 वर्ष तुम्ही शाळेमध्ये काढल्यानंतर एका बंदिस्त पॅटर्नमध्ये तुम्ही शिकलेले असता आणि त्याच्यानंतर स्वतःचा अभ्यास, लेक्चरला जाणं, वह्या पुस्तकांचं कमी ओझं, नवीन मित्र-मैत्रिणी, आपण निवडलेले विषय, ह्या म्हणजे इतक्या अगदी गोष्टी असतात त्या 11वी-12वीच्या युनिफॉर्म पासून, आयुष्यामध्ये. म्हणजे हां. युनिफॉर्म पण नसतो. युनिफॉर्म पासून सुटका, हवे तसे किती कपडे वेगळं असतं. घालावे लागतात. अक्षरशः ज्याला आपण फुलपाखराचे दिवस असं म्हणू, तशा पद्धतीचे ते दिवस असतात. आणि ते दिवस ह्या मुलांच्या वाट्याला येतच नाहीत. कारण जशी त्यांची 10वी संपते, तसे ते कुठल्यातरी कोचिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतात. मी मध्यंतरी 1-1.5 वर्षापूर्वी मी लातूरला गेले होते एका कार्यक्रमासाठी. उमगलेले गांधी नावाचा एक आम्ही कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही गांधींवरचे लेख वाचतो काही. त्या त्या कार्यक्रमासाठी मी गेलेले असताना माझी
7वी 8वी ही 2 वर्ष मी लातूरमध्ये काढलेली होती. इतकं टुमदार समृद्ध शहर लातूर, इतकं गोड शहर होतं ते. त्याचा असा गोडवा होता. आज त्या शहरामध्ये ज्या मित्राकडे मी शाळेतून मधल्या सुट्टीत पाणी प्यायला जायचे, असं तर शाळेच्या जवळचं एक घर होतं, त्यांनी तो बंगला विकून तिकडे हॉस्टेल तयार केलेलं आहे. आणि ते स्वतः गावाच्या सीमेवरती कुठेतरी त्यांनी स्वतःचा बंगला बांधलेला आहे. म्हणजे सगळ्यांनी तो पूर्ण जो परिसर आहे शाळा कॉलेजेसच्या भोवतीचा, हा फक्त कोचिंग क्लासेसचा आहे. आणि त्याच्यावरती दिमाखाने अशा जाहिराती लिहिलेल्या आहेत. वी आर अ फॅक्टरी, वी मॅन्युफॅक्चर डॉक्टर्स अँड इंजिनियर्स. बरोबर. मुलांची बुद्धी ही एक कमोडिटी आहे, हा एक जिन्नस आहे जो विकायचा आहे. बरोबर. आणि त्याच्या फिया भरमसाठ असतात. त्या जर कोचिंग क्लासच्या तुम्हाला फिया परवडणार असतील, तर तुम्हाला कुठे दुसरीकडे तुम्ही काटकसर कराल, तर मुलं राहतात कशा पद्धतीने त्याच्यावरती. डॉर्मेट्रीज आहेत मोठ्या. त्या डॉर्मेट्रीज मध्ये जशी त्या कोंबड्यांची खुराडी असतात, तशा त्या डॉर्मेट्रीज आहेत. त्याच्यात ती मुलं भरलेली असतात. ती त्या मेसचं कुठल्या तरी जेवत असतात. तुम्ही तुमच्या प्रदेशातून, तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून, सगळ्यांपासून दूर येऊन तुम्ही ती कोटा फॅक्टरी, लातूर फॅक्टरी ह्याच्यामध्ये तुमच्या पोरांना तुम्ही डांबता आहात. कारण ही परीक्षा पद्धती अशी आहे, कारण ही शिक्षण व्यवस्था अशी आहे. म्हणजे कुठल्याही निम्न मध्यम वर्गातल्या माणसाला तर हे परवडणार सुद्धा नाही. नाही परवडणार. मी ज्या कार्यकर्त्याविषयी बोलत होते, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांनी 5 लाखाचं कर्ज काढून आपल्या मुलाला या परीक्षेला बसवलं होतं. इतका उद्विग्न झाला होता तो, पण त्याच वेळेला तो इतका हतबल होता, त्याच्या हातातच नाही काही करणं. कित्येक मुलं असतील ही जी पेपरफुटी आणि जे सगळं झालेलं आहे, त्याच्यावर त्यांचा इंटरेस्टच निघून गेला असेल. 11वी 12वीची ही कोवळ्या वयातली मुलं, आपण आज ज्यांचे जीव गेलेत त्यांच्याबद्दल बोलतोय, त्यांच्याबद्दल आपण सहानुभूती बाळगतोय. पण जी मुलं आता एक कायमचा व्रण घेऊन आयुष्यात हृदयावरती राहणार आहेत, त्यांचं काय करायचं? त्यांची आपण काळजी वाहायची की नाही? त्यांना आपण सांगायचं की नाही, की समाज म्हणून आपण त्यांच्या बरोबर आहोत? नाही, नक्कीच तो जो मोर्चामध्ये तुम्ही गेला होता, तर त्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी लाठी हल्ले देखील केलेले आहेत. असे व्हिडिओज आपण सोशल मीडियामध्ये कमी आले, परंतु समाज माध्यमांवरती ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाले, त्यावरती आणि चर्चा आम्ही झालेल्या आहेत. बघितले ना डोळ्यांनी, ते तर हो, फार मोठ्या प्रमाणावरचे होते. मला तेच विचारायचं की तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी होता, तुम्हाला काय अनुभव आला, कसा तो मोर्चा झाला आणि कशा पद्धतीने ही लाठी हल्ला वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही झाल्या? जे गेलो ते आम्ही डायरेक्ट जंतर मंतर वरती जायची आमची इच्छा होती. तर जंतर मंतरच्या अलीकडे अशोक पथ आहे, जो संसदेच्या दिशेने संसदेकडे जातो. जाणारा रस्ता. आम्ही तिथेच उतरलो आणि तिथे एक मोठा जथा होताच. आम्ही त्यांच्यामध्ये जॉईन झालो. कारण आपण आलो ह्याची नोंद करायची जर असेल, तर तुम्हाला कुठल्या तरी कॅमेरा समोर जायला लागतं ना. तर तो काही हेतूच नव्हता. म्हणजे आता जे काही मी ट्रोल होते, की हिला कोण विचारतं, ही कसली सेलिब्रिटी, मी तर म्हणतच नाही. मला तर तो शब्दच शिवीसारखा वाटतो हल्ली. कसली डोंबलाची सेलिब्रिटी, तुम्ही येऊन आमच्या बरोबर फोटो काढता म्हणून आम्हाला सेलिब्रेट करता, असं काही नाहीये. तर आम्ही त्या जथ्यामध्ये आम्ही चालायला लागलो आणि तो जथा बघताना आम्ही सतत अवतीभोवती बघत होतो. अस्थिव्यंग असलेली मुलं, की ज्यांना पोलिओ झालाय, ज्यांना नीट चालता येत नाही, ते हातामध्ये 2-2 काठ्या घेऊन त्याच्या बळावरती चालत होते. काही मुलांचे हात वाकडे होते, काही मुली अत्यंत अशक्त अशा दिसत होत्या, पण तरी सुद्धा त्या त्या मार्चमध्ये चाललेल्या होत्या. सगळ्यात मला जाणवलेली गोष्ट म्हणजे उच्च मध्यम वर्ग हा जेव्हा आपल्या अंगाला काही लावून घेत नाही, नेहमी असं आपण म्हणतो, की ते आपले असतात पण ते नसतात. पण तोही वर्ग खूप मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरलेला होता. त्यांच्या सगळ्या पेहरावावरून, त्या एकमेकांशी जे बोलत होते त्याच्यातून कळत होतं. तोही क्लास आलेला होता. हरियाणाहून शेतकरी आलेले होते, शेतकरी महिला आलेल्या होत्या. मुलं तर भरपूर होती. एव्हरी कास्ट, क्रीड, लिंग, सगळी मुलं मुली होते. त्याच्यामध्ये कुठेही चुकून कुणाला तरी स्पर्श केला जातोय, गर्दीचा फायदा घेतला जातोय, अशा पद्धतीचं काहीही वातावरण नव्हतं. सगळेजण एकमेकांना मदत करत होते. फक्त घोषणा दिल्या जात होत्या. हातामध्ये पोस्टर्स होते. झेंडे सुद्धा खूप कमी होते. जर झेंडे असतील तर ते भारताचे झेंडे होते. जे लोक राष्ट्रध्वज. सगळे म्हणतात की प्रत्येक जण ह्याच्या आडून आपापला अजेंडा राबवतोय, तसं काहीही नव्हतं. गाणी जी म्हटली जात होती ती आझादीबद्दलची गाणी म्हटली जात होती. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या घोषणा जातात. दिल्या जात होत्या.
माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट होती, जितकं जय हिंद म्हटलं जात होतं तितकं जय भीम म्हटलं जात होतं. सगळे जण एक मुखाने एक दिलाने जय भीमचा नारा देत होते. असं सगळं वातावरण होतं आणि प्रोसेशन चाललेलं होतं. पाणी मिळत नव्हतं. एक मुलगी पाण्याच्या बाटल्या विकत होती. माझ्याकडे एकच बाटली पाणी होतं आणि आम्ही चौघे जण त्याच्यातून पाणी पिणार होतो. म्हटलं बाटली दिसतेय तर आपण जरा विकत घेऊया पाणी, म्हणून मी तिच्याकडे गेले आणि मला अगदी मनामध्ये कुठेतरी असं आलं, की आता ही 50-100 रुपयाला बाटली विकत असेल पाण्याची मोठी बाटली. तर मी तिथे गेले तर तिने सांगितलं 20 रुपये दीजिए आंटी. तर मी तिला 20 रुपये दिले आणि मी पटकन असं म्हणून गेले, की म्हटलं मुझे लगा की तुम महंगा बेच रही होगी, क्योंकि यहाँ पे पानी नहीं है. तर ती मला हम्म, म्हणाली, क्यों महंगा बेचेंगे? लढ रहे हैं ना लोग. हम्म. माझ्या डोळ्यातच पाणी आलं आणि तिच्याकडून आम्ही ते पाणी घेतलं. आम्ही जातोय 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 जथ्याबरोबर, पण आम्हाला कुठेही दिपके आणि त्यांचा जो ट्रक आहे तो आम्हाला दिसत नव्हता. माझ्या बरोबर अभिजित पानसे होता. तर अभिजितची अशी इच्छा होती की त्याच्याशी बोललं जावं की काय सकाळपासून बरोबर. झालेलं, कारण आम्ही थोडेसे उशिरा पोहोचलो होतो. आम्ही 11 वाजता जॉईन झालो होतो. त्याच्यामुळे आम्हाला ते माहिती करून घ्यायचं होतं की काय पद्धतीने आणि काय बोलणं काय चाललेलं आहे ते. जथ्याबरोबर नुसतं पुढे जाऊन काही कळत नव्हती काय परिस्थिती आहे ती. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करत होतो की अभिजित संपर्क करत होता. आणि मग आम्हाला असं कळलं की त्यांचा जो ट्रक आहे तो केरळा भवनच्या आधी आहे. जंतर मंतर आणि केरळा भवनच्या मध्ये हम्म, कुठेतरी तो हम्म, ट्रक त्यांचा हम्म. अडवला गेलाय. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण अंतर यू टर्न करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्यापर्यंत जेव्हा पोहोचलो त्याच्या आधी जेव्हा आम्ही आता वळणार आहोत, तेव्हा जोरात 2 आवाज आले आणि अश्रुधुराची नळकांडी फोडण्यात आली. हम्म. तुम्ही ऑलरेडी बॅरिकेड्स 50-50 मीटर वरती बॅरिकेड्स होती. तुम्ही लोकांना बर. थोपवताय. लोक जर जाऊच शकत नाहीयेत पुढे, ते त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीचा स्ट्रगल करत नाहीयेत, तुमच्या अंगावरती येत नाहीत, त्यावेळेला अश्रुधुराची नळकांडी फोडण्याचं म्हणजे गरजच काय होती हे आम्हाला कळलं नाही. माझा अजून घसा गेलेला आहे. आणि मग थोडीशी म्हणजे लोक थोडेसे पांगत होते, पण कोणी सोडून कुठे जात नव्हते. ते प्रयत्न करत होते पुढे जायचा, प्लीड करायचा प्रयत्न करत होते, बोलायचा प्रयत्न करत होते. पण जिथे नेताच बोलत नाही, तिथे त्यांचा फोर्स का बोलेल? त्यांचे कान बंद आहेत. नाही ते ह्या सगळ्या पोलिसांच्या याच्यामध्ये अशी देखील एक चर्चा आहे किंवा अशी देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत की ते सिव्हिल ड्रेस मधले काही पोलीस होते. आता ते पोलीस होते की नव्हते हे देखील माहिती नाहीये. जे युनिफॉर्म मध्ये होते त्यांच्या युनिफॉर्म वरती नेमप्लेट नव्हती, नावं नव्हती त्यांची, त्यांचा लोगो नव्हता की कोणत्या डिपार्टमेंटचे ते आहेत. असे काही अनुभव तुम्हाला आले की तुम्ही ते प्रत्यक्ष बघितलं की हे बघ, जे आमच्याबद्दल असं हा होतं, आमची डायरेक्ट पोलिसांशी खूप हे झालं कमी नाही. इंटरॅक्ट आम्ही झालं. तिथे, कारण हे बघ, आम्ही कसं झालं, आम्ही पुढे जाऊन राईट घेऊन आम्ही याच्याकडे जायचा प्रयत्न करत होतो, ट्रककडे जायचा प्रयत्न करत होतो. त्या रस्त्यावरती ते आम्हाला अडवत नव्हते, कारण त्यांना वाटत होतं की आम्ही परत निघालेले लोक आहोत. बर. त्याच्यामुळे आमच्याशी ते काही असे वाईट पद्धतीने काही वागले नाहीत. त्यांनी उघडलं आणि आम्हाला जाऊ दिलं. जे आम्ही पोलीस बघितले त्यांच्यावरती म्हणजे मी अगदी असं बघत पण होते, की आता ते जे जवान असतात त्यांच्या त्यांच्या बिल्ल्यावरती त्यांचा ब्लड ग्रुप सुद्धा लिहिलेला असतो. त्याच्यामुळे हो. ओ पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, ए पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, हे दिसत होतं. पण काही लोक जे असे होते जे दिसलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये, हे बघ, सामान्य वेशातले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस असणं ही एक सामान्य गोष्ट आहे. ती सगळीकडे जिथे कुठे असं कमोशन असतं, तिथे सामान्य कपड्यांमधले विशेष पथकं असणं ह्याच्यामध्ये काही असतात. काही नाहीये. हम्म, पण फर्जी पोलीस असणं म्हणजे 70 वर्षाचा माणूस दिसतोय तुला, पण तो युनिफॉर्ममध्ये आहे. हम्म. जो 60 वर्षामध्ये रिटायर व्हायला पाहिजे होता. हो, असे लोक दिसले. त्याच्यानंतर असं झालं, की आम्ही जेव्हा म्हणजे दीपकेशी बोलायचा प्रयत्न करत होतो तिथे उभे राहून किंवा प्रकाश राजशी बोलायचा मी प्रयत्न करत होते. त्यावेळेला आम्ही काहीतरी बोलत होतो आणि एक मुलगी अशी वाऱ्याच्या वेगाने अक्षरशः आली. किती किरकोळ मुलगी होती रे. 40-42 किलो वजन असेल त्या पोरीचं. भुंकर मारली तर पडेल अशी मुलगी होती. तिचे दोन्ही खांदे फोडून काढले होते पोलिसांनी. ही सगळी स्किन निघून त्याच्यातून रक्त वाहत होतं. आणि ती सांगत होती, देखिए ऐसा मार रहे, देखिए ऐसा मार रहे. ते वरून ट्रकच्या सांगत होते, हिला पटकन कुणीतरी
हॉस्पिटलाइज करा. डॉक्टरांकडे घेऊन जा, हॉस्पिटलला पोहोचवा. कसं पोहोचवणार हॉस्पिटलला? तिकडची जी अँब्युलन्स होती त्याची किल्ली जप्त केली होती पोलिसांनी. अँब्युलन्स का बापरे. ठेवली असेल तिथे? कारण जर कोणी जखमी झाले जबर, हं. तर त्यांना मदत मिळाली तात्काळ. पाहिजे ना. बरोबर आहे. मग त्याची किल्ली तुम्ही कशी जप्त करता? तिथे एक गाडी ही दगडांनी भरून ठेवलेली होती. हे तर काय आंदोलकांनी केलेलं नव्हतं. नाही, परंतु इन्स्टिगेट महाराज. करायचं, उचकवायचं लोकांना. आणि ही तर तरुण पोरं होती रे. त्यांनी खूप संयम दाखवला. आणि मी खात्रीपूर्वकरित्या सांगू शकते की जे काही तुम्हाला दिसलं असेल नंतरचा उत्पात, पोलिसांनी आधी लाठी हल्ला केला. कारण नसताना मुलांवरती तुटून पडले. अंत बघितला सहनशक्तीचा. कुठून कुठून लोक आले होते. एक मुलगाच विशीचा असेल, तो रडत होता की मैंने कल रात से कुछ खाना नहीं खाया, मेरे से खड़ा नहीं रहा जा रहा है. दियाकडे ते प्रोटीन बार्स होते तिच्याकडे. जे काय मला वाईट वाटलं की आपल्याकडे काही नाहीये. आज त्याच्यानंतर म्हणजे आम्ही निघेपर्यंत आंदोलनातून तिकडे कित्येक लोक खाणं पाठवत होते. कारण लोकांना कळलं तिकडच्या बाजूला काहीच मिळत नव्हतं. अरे पाणी नव्हतं. म्हणजे हे आंदोलक इतके नारे देत आहेत, लाखभर लोक रस्त्यावरती उतरलेत, त्यांना प्यायला द्यायला तुमच्याकडे पाणी नाही, पण त्यांच्यावरती ते काळे निळे होतील अशा पद्धतीचा पाण्याचा मारा करायला तुमच्याकडे वॉटर कॅनन्स आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे पाण्याचा साठा आहे. किंमत नाही, माणसाची किंमत नाही. अक्षरशः म्हणजे अंगावर शहारे आणणारे हे सगळे तुमचे अनुभव आहे. तुम्ही प्रत्यक्ष बघितलंय. तुम्ही सांगताय ते वर्णन माझ्या डोळ्यासमोर चित्राचं उभं राहतं आणि त्यामुळे मला म्हणजे माझ्या अंगावर शहारे येतात. परंतु पुढे म्हणजे चर्चेचा जो पुढचा मुद्दा आहे आपला, की तिथे व्यवस्था कशी होती, म्हणजे तुम्ही काय बघितलं? जसं तुम्ही सांगितलं की अशी व्यवस्था नव्हतीच. अरे व्यवस्था नव्हतीच. एक तर मला असं वाटतंय की आंदोलकांना सुद्धा हा अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल हे माहितीच नव्हतं. सगळ्या ट्रेन्स या 7 तास डिले केल्या होत्या. डिले केलं मी होतं. इथून जाताना मी प्रयत्न करत होते, एकाही ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं. कसं जायचं हा प्रश्नच होता. विमानाची अक्षरशः मी तुला सांगते ना, सगळ्यात शेवटची तिकीट आम्हाला मिळाली होती. आम्ही गेलो तिकडे. गेल्यानंतर कुठले हॉटेल्स किंवा काय असं बुक करण्याचा आमचा तर काही विचारच नव्हता. आम्ही जे गेलो ते डायरेक्ट आम्ही आंदोलनामध्येच गेलो. आंदोलनातच. सो जे घेऊन गेलो होतो, 1-2 रात्रीचे लागले तर कपडे घेऊन जाऊ, काय पकडले गेलो, काय झालो, तशी फक्त तयारी केली होती. माझ्या गोळ्या औषधं मी बरोबर घेतली होती. मी डायबेटिक आहे. त्याच्यामुळे ती औषधं गोळ्या बरोबर घेतलेली होती. अभिजित पानसेची पायाची ट्रीटमेंट चालू आहे. तो बिचारा आम्ही सांगू तसा आमच्या बरोबर सगळीकडे फिरत होता. त्याला भयंकर वेदनेमध्ये होता तो. असं जर अचानक जर काही तिथे झालं असतं ना, तर कुठल्याही पद्धतीची व्यवस्था नव्हती की त्या माणसाला मदत होईल. अशा पद्धतीचं वातावरणच नव्हतं. जवळजवळ 1.25 लाख लोक तिकडे रस्त्यावरती होते, तर 4 लाख लोक हे दिल्लीच्या सीमेवरती अडवले गेले होते. जर ते त्या दिवशी आतमध्ये येऊ शकले असते ना, तर त्याच दिवशी निकाल झाला असता सगळ्याचा. पण त्या लोकांना अडवलं गेलं होतं. मेट्रोज बंद करून ठेवल्या होत्या. ओला, उबर चालू नव्हती. रस्त्यावरून वाहनं जायला 45 मिनिटं तरी किमान लागत होती. आम्ही कुठे कुठे चालत चालत मेट्रो शोधत आम्ही गेलो. त्या मेट्रो नंतर त्यांनी सुरू केल्या. मेट्रो सुरू केल्या तर तिकडे एवढा जथ्था आणि लोक सगळे थकून बिचारे जमिनीवरती बसले होते. सगळे पोलीस येऊन आम्हाला काठ्यांनी उठायला लावत होते. नाही बसायचं नाही, नाही बसायचं नाही, उभे राहा, उभे राहा. आणि आंदोलनाच्या बाबतीतलं सांगते, ज्या वेळेला असं कळलं की अमित शहानी धर्मेंद्र प्रधानांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे, हे कळल्याबरोबर सुद्धा दिपकेनी सगळ्यांना सांगितलं की जिथे आहात तिथे खाली बसा. ते चर्चा करतायत, त्याचं काय होतंय ते आपण बघूयात. आणि त्याच्या ह्या एका शब्दाखातर लोक सगळे जे ट्रकच्या जवळपास होते ते सगळेजण शांतपणे खाली बसले होते. ते घोषणा पण देत नव्हते. आणि त्यावेळेला पुढे लाठीचार्ज सुरू केला. आम्ही परत जेव्हा जथ्यामध्ये सामील व्हायला तिथून निघून गेलो, कारण एकदा अभिजितशी बोलणं झाल्यानंतर, दिपकेंशी बोलणं झाल्यानंतर आम्ही म्हटलं आता इथे कारण ट्रकच्या इथे खूप जास्त गर्दी होत होती. म्हणून आम्ही थोडंसं पुढे जाऊ किंवा मागे जाऊ, दोन्हीकडे कुठेतरी जाऊ, इथे आपण गर्दी करूया नको, असा आम्ही विचार करून आम्ही तिथून बाहेर पडत होतो. तिथून आम्ही परत
आंदोलकांमध्ये सामील होईपर्यंत ह्या लोकांना यांचा पण ट्रक बंद करून ठेवलेला होता, यांची पण किल्ली काढून टाकली होती, त्याच्यामुळे हे लोकही पुढे जाऊ शकत नव्हते. पण जसं तसं करून ते लोक जेव्हा पुढे जायला निघाले, त्यावेळेला त्यांना केरळा भवनला त्यांना अडवलं आणि सांगितलं की तुमच्याशी आता चर्चा करणार आहोत. चर्चा करण्यासाठी जेव्हा त्याला घेऊन गेले आतमध्ये, आयदर दिपकेंचा प्रतिनिधी किंवा सरकारचा प्रतिनिधी कुणीतरी बाहेर येऊन लोकांना सांगितलं पाहिजे ना की सांगितलं पाहिजे होतं. आतमध्ये काय चाललंय. नक्कीच. अशा पद्धतीचं काहीच कुठे न्यूज नाही, काहीच कुणाला कळत नव्हतं. फक्त त्याला एकटक पाडलं होतं. आम्हाला कुठून कुठून कळत होतं की त्याला डिटेन केलंय, कुणी कुणी म्हणत होतं त्याला अटक करतायत. काहीच कळत नव्हतं. आणि जर नड्डांसारख्याच माणसाने जर चर्चा करायची होती, तरी ज्या दिवशी आंदोलन सुरू केलं तेव्हाच त्याच त्यांना पुढे दिवशी करायला करायला पाहिजे. पाहिजे होतं ना. म्हणजे हे नक्कीच. सरकार पक्ष चालवतोय का कुठला? तुम्ही इतक्या ज्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचे कुठले अधिकार नाहीत अशा माणसाला तुम्ही चर्चेसाठी पाठवता. अतिशय मी सांगते ना, सगळा मी तो शब्द वापरणार नाही, कारण तमाशाच्या बद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. पण अक्षरशः सगळा खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे सगळ्याचा. आज त्यांच्या एक आमदार ज्या कलाकार आहेत त्या म्हणतात की आमदार नाही, सॉरी, खासदार, खासदार. त्या म्हणतात की आंदोलन करून काय होतं, चर्चा करायला पाहिजे. अरे चर्चा दोन्ही बाजूनी होते ना. आपला नेता फक्त मन की बात ऐकवतो, तो ऐकत काहीच नाही. तो पत्रकारांशी ते बोलत नाही, ते जनतेशी बोलत नाही. हे असं कसं चालेल? आता काल प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ह्या सगळ्या याच्यावरती कारवाई केली आहे वगैरे. बरंच त्यांनी म्हटलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आता तरी हे आंदोलन थांबावं असं वाटतंय का, की प्रधानमंत्र्यांनी स्वतःच आश्वासन दिलंय म्हटल्यानंतर? कसली कारवाई करणार आहेत त्याची एक स्पष्टता असली पाहिजे. हे असं नुसतं काय बरं चुनापोताई करून काहीच होणार नाही. काय नक्की काय निश्चित होणार आहे, त्याचं काय तो काय आराखडा आहे, हे काही असं आहे का? म्हणजे अ, असं एका रात्रीत ही होणारी गोष्ट आहे का? तुम्ही एक तर उत्तरदायित्व काही पाळणार आहात की नाही स्वतःचं? ताई, सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलाइज केलं होतं 18 तारखेलाच. त्यांच्याशी हो. काय तुम्ही भेटण्याचा प्रयत्न केलात किंवा तुमची नाही, भेट झाली? शक्यच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट मी सांगते अभिजित की संकेत की ह्या सगळ्यामध्ये ना मी तुला खरंच सांगते की मी जी गेले होते ती अत्यंत स्वयंस्फूर्तीने गेले होते. म्हणजे आता लोकांना खूपदा असं पण वाटतं की तुम्ही आता आंदोलनाला पाठिंबा दिलात म्हणजे तुम्ही सीजेपीचे मेंबर होणार का? असं काही नाहीये. हा मुद्दा काय आहे तो महत्वाचा आहे. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचललं गेलं, त्यांना नेलं नाही, उचलून नेलं त्यांना. बरोबर. त्यांची त्याच्यासाठी त्यांची परवानगी होती का? ते जायला इच्छुक होते का? याचा काही विचार न करता आणि ज्या पद्धतीने नेलंय, ते जर बघितलं तर असं वाटतं, की आपण घरातल्या म्हणजे जे कोणी शेतकरी-बितकरी लोक असतील, ते आपल्या गुराढोरांना सुद्धा जरा जास्त सन्मानाने वागवतात. ज्या पद्धतीने त्यांना घेऊन गेले त्याच्यानंतर सुद्धा एक संदेह भरलं वातावरण निर्मिती करण्यात आली, की त्यांनी आता तो हेच सोडलेला आहे. त्यांना उपोषण धर्मेंद्र प्रधान सोडलंय. यांचा राजीनामाच नको आहे. नको आहे. ते आता सोमवारी उपोषणच सोडणार. काय? म्हणजे मला असं वाटतं, की हे लोक माफिया चालवतात का सरकार चालवतात? काही आंदोलनामध्ये जे काही म्हणजे बरेच, आता तुम्ही जो आकडा सांगताय की लाख सव्वा लाख विद्यार्थी त्या ठिकाणी आले होते किंवा आंदोलक आले होते, अ, कुठल्या वेगळ्या म्हणजे कुठल्या अशा एका विशिष्ट भागातून आले होते, कुठल्या एका राज्यातून आले होते की किंवा पॅन नाही, इंडिया ते सगळं होतं? सगळीकडून आले होते. सगळीकडून आले होते आणि मी तुला सांगते कोणीतरी भगवे कपडे घातलेले लोक होते, जे थोडेसे वयस्कर होते, टिळे-बिळे लावून आलेले लोक होते. काही लोक होते ते जे आपले शीख लोक होते भरपूर. जे म्हणजे त्यांच्यातले ते निळे फेटे घातलेले म्हणजे ते एका विशिष्ट निहंग. गुरुपदापर्यंत पोहोचलेले लोक असतात, तसे होते. निरंकारी लोक होते, बुद्धिस्ट होते, किती लोक होते, भंते होते.
खूप प्रकारचे वेगवेगळे लोक तिथे आले होते. एक आम्ही चहा प्यायला एका ठिकाणी शेवटी एक टपरी उघडली आणि आम्ही पावसात भिजत होतो आम्ही, त्याच्यामुळे आम्ही चहा प्यायला गेलो. तिकडे ती एक मुलगी होती, तरुण मुलगी होती, 27-28 वर्षाची, जिचं शिक्षण MBA सगळं ती क्वालालंपूरला करून ती तिथे नोकरी करते. ती तिच्या आई वडिलांना कुणालाही न सांगता क्वालालंपूरहून एक फ्लाईट घेऊन फक्त आंदोलनात सहभागी व्हायला आली होती आणि ती त्याच्यानंतर परत जाणार होती. ती तर वेल सेटल्ड आहे, तिला काही म्हणजे तिला काही कुठल्या परीक्षा द्यायच्या नाहीयेत आता, अशी मुलगी. पण तिला फक्त असं वाटलं की एवढं मोठं आंदोलन होतंय, इतके विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत, तर मी माझी कॉम्रेडरी दाखवली पाहिजे म्हणून ती क्वालालंपूरहून आली होती. त्या मुलीशी आम्ही बोललो. ती म्हणाली मी फक्त इथे असायचं म्हणून इथे मी आलेली आहे, कारण मला असं वाटलं की हे माझं नैतिक कर्तव्य आहे. जर नागरिकांना त्यांच्या नैतिक कर्तव्याची जाणीव आहे, तर ती सरकारला, मंत्र्यांना, पंतप्रधानांना का असू नये. नक्कीच ती जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. ह्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी म्हणा किंवा ह्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये एक असा नॅरेटिव्ह देखील चालवला जातोय की त्यांना विरोधी पक्षाची फूस आहे किंवा वेगळ्या ठिकाणाहून त्यांना कुठून फंडिंग मिळतंय. तसं काय जाणवलं का तुम्हाला? अरे मला सुद्धा 50,000 रुपये मिळालेत. आता ह्या मुलाखतीचे तर 2 लाख मिळणार आहेत मला. हे तुला एवढे माहितीये का? आणि हे एवढे पैसे नाहीयेत. कुठून तरी बाहेरून आलेत. हम्म. त्याच्यामुळे काही बोलणाऱ्यांना काही हे होऊ शकत नाही. हे बघ, आता आता खूप लोक असं म्हणतात की जो मुद्दा आहे तो सोडून तुम्ही दुसरं बोलता आहात. इतक्या दिवसांमध्ये लोकांना व्हेंटच मिळाला नव्हता, त्यांच्या भावना बाहेरच पडत नव्हत्या. बाहेर पडत नव्हत्या. ह्या निमित्ताने सगळे लोक आलेत. आता माझं घर मोडकळीला आलंय, तर एक माणूस म्हणतो की माझ्या जमिनीतून पाणी येतंय, पहिल्यांदा ते थांबवा. कुणीतरी म्हणतं की माझं छप्पर आधी दुरुस्त करा. प्रॉब्लेम्स प्रत्येकाला आहेत, समस्या आहेत, आणि त्याला जर मंच मिळालाय तर ते बोलणार त्याच्याबद्दल सुद्धा. त्याचा अर्थ आंदोलन भरकटलं? मला नाही वाटत असं. नक्कीच. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे. 20-22 दिवस सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. समर्थन करायला म्हणजे तुम्ही असाल, विरोधी पक्ष असतील किंवा इतर जे सिव्हिल सोसायटीज आहेत, समर्थन करायला उशीर झाला असं वाटलं का? समर्थन करायला उशीर झाला असं नाही. आता सगळ्यांचंच असं झालंय ना, की सगळेजण, मी जरा जास्त स्पष्टपणे बोलते, पण सगळेजण इतके पोळले आणि होरपळले गेलेत ना गेल्या काही वर्षांमध्ये, की कुठलंही आंदोलन उभं राहताना सगळेजण, मग ते एकदा तोंड जर पोळलं ना, तर ताक सुद्धा फुंकून फुंकून पिणार लोक. नक्कीच. लोकांनी घेतला अंदाज की काय आहे हे निश्चित, आणि ज्या वेळेला मग खात्री पटली त्यावेळेला लोक याच्याशी जोडले गेले. आता नाही कुणालाच कुणाच्या हातचं भावलं बनायचंय आणि नाही बनायचंय टूल्स नुसते. त्यामुळे आता एवढं सगळं मोठं आंदोलन झालं. सरकार देखील आता चर्चेसाठी तयार आहे असं म्हटलं जात आहे. असं वाटतंय की आता तोडगा निघेल ह्यातून? निघायला हवा. मी दुर्दम्य आशावादी बाई आहे. त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की शेवटी सगळं चांगलं होणार आहे. ह्याच्यावरती जर विश्वास नसेल तर कदाचित मग मी ह्या आंदोलनात आलेच नसते. म्हणून असं वाटतं की असं व्हावं, असं व्हायला हवं. पण काय निश्चित घडेल ते आपल्याला म्हणजे अक्षरशः थांबूनच आपल्याला बघायला लागेल. आणि जर गरज पडली आणि परत जावं लागलं तर त्याची तयारी आहे. नक्कीच. परंतु नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ 12 वर्षांचा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकाही मंत्र्याचा राजीनामा अजून घेतलेला नाहीये. इतकं 1 वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं. 100 पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. त्या आंदोलनानंतर देखील फक्त त्यांनी 3 जे कृषी कायदे होते ते मागे घेतले. कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांचा राजीनामा त्यांनी काही घेतलेला नव्हता. स्मृती इराणीच्या बाबतीतही त्यांचा राजीनामा न घेता त्यांचं मंत्री जे खातं आहे ते बदलण्यात आलं होतं. त्यामुळे खूप असं स्टबन, खूप हट्टी, अहंकारी असं हे मोदी सरकार आहे असं टीका चहूबाजूने होते. आता ह्या दुराग्रही आहेत आंदोलनानंतर ते. काय? दुराग्रही आहेत ते. दुराग्रही आहेत असं देखील आपलं म्हणणं आहे. तर आता सरकार एका बाजूने चर्चेसाठी आलेलं आहे या आंदोलनानंतर.
नक्कीच तुम्ही जसं म्हणालात की उम्मीद पे दुनिया कायम आहे, असं आशा ठेवायला काहीच हरकत नाहीये की सरकार यावरती सकारात्मक पावलं उचलेल. अगदी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल की नाही हा एक वेगळा विषय आहे, परंतु शिक्षण व्यवस्थेमधला जो काही गलथान कारभार आहे, नीट पेपर फुटी आहे, ही सगळी प्रकरणं थांबतील अशी आशा आणि अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाहीये. आणि ह्याच पॉझिटिव्ह नोटवर ही मुलाखती देखील संपवायला काय हरकत नाहीये. ताई तुम्ही आलात, मुंबई आउटलुकला वेळ दिलात, सविस्तरपणे तुम्ही तुमचे अनुभव व्यक्त केले त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा वेळ द्याल अशी देखील अपेक्षा आहे आपल्याकडून. जय भीम, जय हिंद. थँक्यू.